काल मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पंपावर ज्या आहेत त्या गर्दी ज्या आहे रांगा आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच मध्यरात्रीपासूनच अशाच पद्धतीच्या रांगा ज्या आहेत त्या सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पंपांवर पाहायला मिळत आहेत। मुंबई स्थित जे रहिवासी आहेत ते देखील सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले आहेत। त्याचप्रमाणे येणारे पर्यटक जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। मात्र मागील काही दिवसांपासून सीएनजी असेल, त्याचप्रमाणे पेट्रोल असेल, डिझेल असेल याचा तुटवडा जो आहे तो जाणवत होता, प्रकर्षाने जाणवत होता। आणि सद्यस्थितीला जर पाहिलं तर कणकवलीमधील ही दृश्य आहेत, आपण पाहू शकतो की या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी त्याचप्रमाणे सीएनजीच्या ज्या रांगा आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। एक एक दोन दोन किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या सध्या आपल्याला पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर पर्यटक जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने येतात। दादा, कुठून आलात तुम्ही? मी इथं साकेडीतला. साकेडीतले? हो. मुंबईत असता? हा, मुंबईत. आता मला सांगा, पेट्रोल डिझेलचे रेट वाढलेत, काय सांगा? रेट वाढले तर माणसाला खिशाला हेच पडणार ना. पैसे तर खिशालाच जाणार ना लोकांचे। 4 रुपये वाढले पेट्रोलला. मग कशाने, गाडी घेऊन आले? गाडी घेऊन आलो, कार घेऊन। मला सांगा, सद्यस्थितीला पेट्रोलचे सीएनजीचे रेट वाढलेत, मात्र सुविधा अपुऱ्या आहेत, अशी काहीशी स्थिती आहे? पेट्रोलला तर पेट्रोल लाईन लागते किती मोठी, आता तर कमी झाली। आता लाईन मोठी लागते पेट्रोलला, कमी व्हायला पाहिजे। पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवतात? त्याच्याकडे काय पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायला पाहिजे आणि काय काय अपेक्षा ठेवतात। लोकांना असाच खर्च होतोय, गरमी होते, भाव तर कमी करायला पाहिजे। तर लोकांच्या अपेक्षा आहेत की जो रेट आहे तो कमी व्हावा। मात्र जर प्रत्यक्षात पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटनासाठी लाखो पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्गात येत असतात आणि त्यामुळे कुठेतरी सोयीची सोय व्हावी, पर्यटकांची गैरसोय होऊ नये अशी अपेक्षा जी आहे ती पर्यटकांकडून व्यक्त केलेली पाहायला मिळते। विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।